सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री महालक्ष्मी कॅलेंडर 2024 त्यामध्ये आपण पाहणार आहोत एप्रिल महिना आणि एप्रिल महिन्यात असतो गुढीपाडवा। तर हिंदू नववर्ष कधी येणार आहे आणि गुढीपाडवा कधी आहे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तसेच रामनवमी कधी आहे चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती। तर एप्रिल महिना 2024 सुरुवात होत आहे सोमवार दिनांक 1 तारीख आणि 2 तारखेला आहे कालाष्टमी, वार आहे मंगळवार, वर्षपीत प्रारंभ म्हणजे जैन धर्माचा हा सण आहे बघा। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुण्यदिन व छत्रपती राजाराम महाराज पुण्यतिथी सिंहगड। त्यानंतर 5 तारखेला आलेली आहे पापमोचनी एकादशी शुक्रवार दिनांक 5 तारखेला। तसेच संत नामदेव उत्सव नरसीमा नामदेव ता हिंगोली खूप मोठा असा उत्सव असतो। तसेच बाळूमामा उत्सव आदमपूर या दिवशी सुद्धा खूप मोठी यात्रा आदमापूरला असते त्यानंतर शनिवारी शनी प्रदोष आहे आणि 7 एप्रिलला आहे जागतिक आरोग्य दिन व अमावस्या चालू होत आहे उत्तर रात्री 3:21 नंतर आणि 8 तारखेला पूर्ण दिवस अमावस्या आहे ती रात्री 11:51 संपणार आहे। ही दर्श सोमवती अमावस्या आहे। सोमवती अमावस्येचं खूप महत्त्व असतं आणि हा गुढीपाडवा आहे 9 एप्रिल 2024 नूतन वर्षाभिनंदन याच दिवशी होत असं हिंदू धर्माचं नववर्ष चालू होतं। त्यानंतर 10 तारखेला आहे स्वामी समर्थ प्रकट दिन संत झुलेलाल जयंती। तर बुधवार 10 तारखेला स्वामी समर्थ प्रकट दिन आहे। 11 तारखेला आहे महात्मा फुले जयंती आणि रामजानीत। त्यानंतर 13 तारखेला आहे बैशाखी श्री पंचमी लक्ष्मी पंचमी आणि जालियनवाला बाग स्मृती दिन याच दिवशी 13 एप्रिल रोजी आहे। 14 एप्रिल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती। ज्यांनी संविधानाची लिहिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला आहे। एकविरा देवी पालखी लोणावळा जी पुणे खूप मोठा उत्साह या दिवशी असतो। आणि त्यानंतर बघा दुर्गाष्टमी आहे श्री भवानी देवीची उत्पत्ती 16 एप्रिल रोजी आहे आणि शिवतेज दिन देखील याच दिवशी आहे। श्री रामनवमी आहे ती 17 एप्रिलला आहे। खूप मोठा उत्सव असतो जागोजागी रामनवमी जन्म उत्सव साजरा केला जातो आणि याच महिन्यातील पंधरवाडी दुसरी अमावस्या एकादशी कामदा एकादशी व शिखर शिंगणापूर येथे यात्रा असती ती म्हणजे 19 एप्रिल रोजी आहे। आणि बघा त्यानंतर 21 तारखेला आहे महावीर जयंती हो। आणि त्यानंतर याच ठिकाणी बैशाख मासारंभ चालू होणार आहे बघा। चैत्र महिन्यातील 22 तारखेला आहे वसुंधरा दिन व याच दिवशी आहे पौर्णिमा उत्तर रात्री 3:25 चालू होते। आणि 23 तारखेला आहे हनुमान जयंती पौर्णिमा उत्तर रात्री 5:17 आहे। तसेच बघा तुळजापूर सप्तशृंगी देवी यात्रा नांदुरी व ज्योतिर्लिंग यात्रा कोल्हापूर अक्क महादेवी जयंती आहे। त्यानंतर 27 तारखेला आहे संकष्ट चतुर्थी आणि चंद्रोदय आहे रात्री 10 वाजता। तुमच्या शहरानुसार त्यावेळी बघून घ्या। आणि 30 तारखेला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती। तर अशा प्रकारे 4 रविवार आहेत आणि संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल। तसेच मी तुम्हाला दाखवते या वर्षातील शुभ दिन ताज्य दिन आणि शुभ भूमिपूजन मुहूर्त वास्तुपूजन मुहूर्त उपनयन मुहूर्त जावळ मुहूर्त तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता। साखरपुडा आणि विवाह देखील आहे। गुढीपाडवा आहे 9 एप्रिलला आणि श्री रामनवमी आहे 17 तारखेला। तर 21 तारखेला आहे महावीर जयंती, 14 तारखेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि 23 तारखेला आहे हनुमान जयंती। तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची 30 तारखेला अशी संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली असेल। तुम्हाला व्हिडिओ पॉज करून पाहायचा असेल तर पाहू शकता। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।